सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। मच्छीमारी संस्थांना देण्यात येणाऱ्या डिझेलच्या दरात यावर्षी 95 रुपयांवरून 115 रुपयांपर्यंत वाढ केल्यावर आता पुन्हा डिझेलचा दर 144 रुपयांपर्यंत वाढविण्यात आल्याने मच्छीमार संस्थांना डिझेल खरेदी करणे व त्यावर व्यवसाय चालवणे अशक्य बनले असून मच्छीमारी बंद पडण्याच्या स्थितीत असून याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे। युद्ध सुरू झाल्यानंतर पेट्रोलियम मंत्र्यांनी बल्कमध्ये डिझेलचं जे समाविष्ट केलं त्यामुळे मच्छीमारांचा रेट 118 रुपयापर्यंत गेला आणि आत्ता तोच रेट परत 146 पर्यंत मच्छीमारांना मिळतो आहे। जर तेच डिझेल आपण पेट्रोल पंपांवर बघितलं तर ते 92 रुपये 30 पैसे रेट पडतो, परंतु एवढा मोठा जो फरक आहे, जरी आम्हाला सबसिडी मिळत असली, आज जर 146चा विचार केला आणि त्याच्यात 25 रुपये जरी सबसिडी गेली तरी पंपापेक्षा आम्हाला जवळ 26 रुपये रेट मोठ्या प्रमाणात पडतो आहे। आणि मच्छीमारांना जे मुळातच आधी होरपळलेले आहेत, जे नैसर्गिक आपत्ती म्हणा इतर मासेमारी कमी होते, अशा वेळी हे तेच पूर्वीचं डिझेल जे मिळत होतं 94 रुपये तेच परवडत नव्हतं आणि आत्ता जर हे एवढं डिझेल घेऊन जर धंदा करायचा म्हटला तर ते पूर्णपणे कठीण आहे। व्यवसाय काय करायचा आता हा प्रश्नचिन्ह सर्व मच्छीमारांबरोबर समोर आता उभा राहिलेला आहे। कारण जर आज मच्छीमारी जर बंद करून ठेवायची म्हटली तर 2 महिन्याचा पगार आज जर कामगार जर मागत असतील की आम्हाला जर सोडत असेल तर आम्हाला 2 महिन्याचा पगार द्या, ते भविष्यात परत येणार नाही, कारण त्यांना अर्धवट आपण सोडल्यामुळे ते येणार नाही। म्हणजे ह्याचा परिणाम संपूर्ण आज व्यवसायावर झालेला आहे। याचाच परत दुसरा परिणाम जे छोटे मोठे जे व्यावसायिक आज त्या ह्याच्यावर अवलंबून आहेत, अगदी हॉटेल व्यावसायिक असू दे, छोटे आपल्या दररोजचा इन्कम करणारी लोक आहेत, ती सुद्धा आज त्याच्यावर अवलंबून आहे। आत्ता तर एप्रिल मे महिना हा पर्यटनाचा हंगाम आहे, म्हणजे उद्या ताटातले मासे सुद्धा गायब होतील अशी आज जी काय परिस्थिती झाली आहे। तेव्हा शासनाने निदान आम्हाला जे बल्कमध्ये टाकलं आहे ते रिटेलमध्ये टाकून जो आम्हाला पूर्वीसारखं जसं डिझेल मिळत होतं तसं मिळावं, यासाठी आज मच्छीमार आम्ही एकत्र झालो। यासाठी उद्या आम्ही माननीय खासदार नारायण राणे यांची या संदर्भात भेट घेणार आहोत। कारण जर हा प्रश्न सुटला नाही तर आम्हाला पूर्णपणे रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही। कारण व्यवसाय आता जर जो काय आता आम्ही कमाई करणार ती आता कुठेतरी ह्या 2 महिन्यात काहीतरी 4 पैसे मिळतील, कारण एवढे लॉसमध्ये धंदा करून आज मच्छीमारांनी आपलं उदरनिर्वाह केला आहे। पण हे 2 महिने जर थांबायचं म्हटलं तर खरोखरच मच्छीमारांवर कठीण परिस्थिती येईल आणि ह्यावर आधारित उद्योगधंदे सर्वपणे ठप्प होतील। सर्वांना ते म्हणजे एवढा प्रश्न निर्माण होईल की बेकारी म्हणजे काय असते हे आज कोरोनापेक्षाही भयानक होईल। तेव्हा याचा शासनाने कुठेतरी विचार करावा आणि आम्हाला जसं पूर्वीप्रमाणे त्या रेटप्रमाणे मिळत होतं तसं ते डिझेलची सोय करून द्यावी, एवढीच आमची शासनाकडे मागणी आहे। भूमिका आता प्रथम आम्ही आधी सध्या केंद्रात आपले सत्तेत असणारे माजी खासदार नव्हे आता खासदार नारायण राणे ह्या आता सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले आहेत, त्यांची भेट उद्या आम्ही या संदर्भात घेणार आहोत। जर समजा त्यांनी जर म्हटलं तरी उद्या जरी दिल्लीत जायचं संदर्भ आला तरी आम्ही मच्छीमार तिथपर्यंत जायची आमची मानसिकता ठेवलेली आहे। कारण खरोखरच आम्हाला एवढी मोठी झळ बसलेली आहे की कुठून तरी हा प्रश्न सुटलाच पाहिजे आणि त्यांनी तो सोडवावा। अन्यथा जर शासनाने जर त्याच्यावर दुर्लक्ष केलं तर आम्हाला शेवटी रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही। कारण व्यवसाय उद्योगधंदे बंद करून आज कर्ज वगैरे सर्व डोक्यावर घेऊन आम्हाला जमणार नाही आहे। त्याच्यामुळे पुढचं कुठेतरी आम्हाला ते धोरण राबवावं लागेल आणि शेवटी रस्त्यावर उतरावं लागेल। याच्यापूर्वी सुद्धा असा एकदा प्रसंग आला होता, बल्कमध्ये टाकल्यानंतर त्यावेळी आम्हाला उपोषण सुद्धा करावं लागलं, पण त्याच वेळी राणे साहेबांनी सुद्धा त्याच्यावर मार्ग काढून हा प्रश्न सोडवला होता। तशीच आज आमची सर्वांची मच्छीमारांची अपेक्षा आहे की त्यांनी आमचा हा प्रश्न लवकरात लवकर मोकळं करून द्यावा आणि पूर्वीच्या रेटप्रमाणे आम्हाला ते डिझेल मिळावं। तसंच ते पालकमंत्र्यांनी सुद्धा जर पत्रव्यवहार आज त्या मंत्र्यांनी पेट्रोलियम मंत्र्यांकडे झालेले आहेत, पण तरी जेवढं लवकर होईल तेवढं मच्छीमाराला दिलासा मिळेल एवढीच अपेक्षा आहे आमची। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।